हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, बऱ्याच वेळा ना प्रश्न पडतो की रात्रीच्या जेवणात काय करायचं। अगदी झटपट होणारही पाहिजे, छान गरमागरम पाहिजे, पोटभरीचं पाहिजे। तर त्यासाठीच आज आपण एक स्पेशल रेसिपी करत आहोत। ती आहे दाल खिचडी, अगदी प्रोटीन युक्त आणि परिपूर्ण अशी। दाल खिचडीसाठी आपण ना एक बाउल पुलावचा तांदूळ म्हणजे थोडासा लांब असतो तो घेतलेला आहे। हा आपण स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून पाणी काढून ठेवूया आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण तसाच भिजत ठेवूया। आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता जेवढं त्यात थोडं पाणी आहे तेवढ्यात आपण एक 15 ते 20 मिनिटं आहे ना छानपैकी मुरून देऊया। आपल्याला डाळ खिचडीसाठी ना काही डाळी लागणार आहेत। अर्धा बाउल आपण तुरीची डाळ घेतली आहे, पाव बाउल मुगाची डाळ आणि पाव बाउल मसुराची डाळ। आता आपण या डाळी ना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। 2 पाण्याने आपण या डाळी स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे डाळी भिजवण्यासाठी। आता एक 15 ते 20 मिनिटं आपण डाळी पण भिजवून घेऊया। 15 ते 20 मिनिटं डाळ तांदूळ आपण भिजवून घेतला। त्यानंतर आपण एक कुकर घेणार आहे, त्यात आता आपण आधी हा सगळा तांदूळ काढून घेऊया। आता आपण डाळ टाकून घेऊया। त्या डाळीतलं आपण पाणी काढणार नाहीये, पाण्यासकटच आपण आहे ना ही डाळ टाकणार आहोत। त्यात आता पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद। आता आपण ज्या बाउलनी डाळ तांदूळ आणि हे तांदूळ घेतले होते त्यातनं आपण आहे ना 3-3.5 बाउल आहे ना पाणी टाकणार आहोत। आपण आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता एक 3 ते 4 शिट्ट्या आपण करून हे डाळ तांदूळ शिजवून घेऊया। आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून डाळ आणि तांदूळ हे छान शिजवून घेतलेलं आहे। आता आपण डाळ खिचडी करायला लागूया। आपण फोडणीसाठी ना एका कढईत आहे ना 1 डाव तेल आणि 2 चमचे तूप घेतलेले आहे। त्यात आता आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊया। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्या आपण छानपैकी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत आणि आपण बारीक चिरून घेतल्या आहेत। 1 ते 1.5 चमचा किसून घेतलेलं आलं। आता 2 मिनिटं आपण हे सगळं ना छान फ्राय करून घेऊया, म्हणजे ह्याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल। 2 मिनिटं आपण फ्राय करून घेतल्या, तर त्यात ना आपण एक 5 ते 6 लाल मिरच्यांचे तुकडे टाकलेत, सुक्या लाल मिरच्या। आता 1 मिनिट आपण फ्राय करून घेऊया। मिरच्या छान फ्राय झाल्या, आता पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया। त्यात एक मीडियम कांदा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात टाकून छानपैकी अगदी हलका गुलाबी करून घेऊया। एक 3 मिनिटं आपण ना कांदा परतून घेतला, हलका गुलाबी पण झालाय। त्यात आता आपण एक मीडियम टोमॅटो छान बारीक चिरून घेतलाय, तो पण आता एक 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। आपण 2 मिनिटं छानपैकी आहे ना टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता यात ना आपण शिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ सगळं टाकून घेऊया। आता यात ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ना आपण आता 1 बाउल पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स झाल्यावर आपण बघूयात, परत लागलं पाणी तर त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करूयात। मी ना थोडंसं अजून 1-1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकूण आपण आहे ना 2.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। कारण कसं आहे ना की दाल खिचडी ही थोडीशी पातळ असते यासाठी। त्यात आता आपण अगदी पाव चमचा किंवा अर्ध्या चमचापर्यंत आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवर आपण आता छानपैकी ह्याला उकळी काढून घेऊया। आपल्या डाळ खिचडीला छान उकळी आली आहे। आता त्याच्यावर आपण ना थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया। अशा पद्धतीने आपली डाळ खिचडी तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्तपैकी आपली चविष्ट आणि एकदम मऊ अशी डाळ खिचडी तयार आहे। आपण ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि तूप आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने त्याच्यावर गार्निशिंग पण केलेली आहे। अगदी पोटभरीची आणि प्रोटीन युक्त आहे। आता या खिचडी बरोबर तुम्ही लोणचं, चटणी किंवा पापड सुद्धा सर्व करू शकता, म्हणजे रात्रीचा जेवणाचा प्रश्न मिटला। जे लोक आजारी आहेत त्यांना सुद्धा तोंडाला चव येईल ही खिचडी खाऊन। सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।
आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.